चीता मृगशुंड पर, भूषण में तुंड पर, जैसे मृगराज है। काही प्रवास पायांनी चालले जात नाहीत, ते मनाने अनुभवले जातात। हा केवळ किल्ला नाही, हे स्वराज्याचं हृदय आहे। किल्ले रायगड। आर.पी. गोडगे पाटील पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वावी येथील विद्यार्थ्यांचा स्वराज्याच्या राजधानीकडे अभिमानाचा प्रवास। मनात जिद्द, डोळ्यात इतिहास आणि हृदयात शिवराय। प्रत्येक पाऊल वर जात होतं आणि प्रत्येक पाऊल अभिमान वाढवत होता। हा प्रवास वेगाचा नव्हता, तो विश्वासाचा होता। एकमेकांना सावरत, एकमेकांवर विश्वास ठेवत विद्यार्थी पुढे सरकत होते। जशी वाट कठीण होत गेली, तशी इतिहासाची जाणीव खोल होत गेली। हा किल्ला सहज उभा राहिला नाही, तो धैर्य, त्याग आणि निष्ठेवर उभा आहे। रायगडावर उभं राहिल्यावर फक्त शरीर थांबत नाही, मन नतमस्तक होतं। छत्रपती शिवाजी महाराज केवळ राजा नव्हते, ते एक विचार होते। येथून स्वराज्य चालवलं गेलं, येथून इतिहास घडला। अभिमान, नम्रता आणि प्रेरणा एकाच वेळी अनुभवायला मिळाली। हसणं, शिकणं आणि इतिहास जगणं हा प्रवास आयुष्यभर लक्षात राहणारा होता। वरतीच्या वाटेवर थकवा नव्हता, मनात रायगड होता आणि विचारांत शिवराय। रायगडाने अभिमान शिकवला, शिवरायांनी ध्येय दिलं। आर.पी. गोडगे पाटील पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वावी, स्वराज्याच्या राजास मानाचा मुजरा। काही ठिकाणं पाहण्यासाठी नसतात, ती अनुभवण्यासाठी असतात। काही प्रवास फक्त शरीराने होत नाहीत, ते मन, विचार आणि आत्मा बदलतात। आज आपण अशाच एका पवित्र भूमीवर पाऊल ठेवत आहोत, किल्ले रायगड। रायगड म्हणजे केवळ उंच डोंगर नाही, रायगड म्हणजे केवळ मजबूत तटबंदी नाही, रायगड म्हणजे स्वराज्याचा श्वास, स्वातंत्र्याचा संकल्प आणि आत्मसन्मानाची ओळख। आर.पी. गोडगे पाटील पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वावी येथील विद्यार्थ्यांचा हा केवळ सहल प्रवास नाही, हा आहे इतिहासाशी संवाद साधण्याचा एक सुवर्ण क्षण। रायगडाची वाट सोपी नाही आणि ती मुद्दामच सोपी ठेवलेली नाही, कारण शिवरायांना कमकुवत माणसं नको होती, त्यांना जिद्दी मावळे हवे होते। रायगडावर जाणाऱ्या प्रत्येक वाटेवर नैसर्गिक अडथळे आहेत, जे शत्रूला रोखण्यासाठी बांधले गेले। छत्रपती शिवाजी महाराज फक्त तलवार चालवणारे राजा नव्हते, ते कुशल प्रशासक होते, ते उत्कृष्ट रणनीतिकार होते, ते लोककल्याणकारी राजा होते। शिवाजी महाराजांनी स्वतंत्र आरमार उभारला, न्यायव्यवस्था निर्माण केली आणि शिस्तबद्ध प्रशासन राबवलं। ज्या काळात राजा म्हणजे सत्ता होती, त्या काळात शिवरायांनी राजा म्हणजे सेवा आहे हा विचार दिला। आजचे विद्यार्थी फक्त इतिहास पाहायला आलेले नाहीत, ते भविष्यातील भारत घडवणारे नागरिक आहेत। रायगड शिकवतो, हार मानायची नाही, अन्याय सहन करायचा नाही आणि स्वतःच्या देशावर प्रेम करायचं। टकमक उंच आहे, पण शिवरायांचा विचार त्याहून उंच आहे। इथे उभं राहून माणूस स्वतःलाच प्रश्न विचारतो, आपण या इतिहासाला योग्य आहोत का? राज्याभिषेकासाठी खास काशीहून काका भट्टांना बोलवण्यात आलं। राजसभा, जगदीश्वर मंदिर, महादरवाजा, टकमक टोक, रायगडावरील प्रत्येक दगड आजही इतिहास सांगतो। महादरवाजातून एकाच वेळी हत्ती प्रवेश करू शकत नव्हते, ही संरक्षण रणनीती होती। रायगड हा फक्त युद्धासाठी उभारलेला किल्ला नव्हता, तो प्रशासनासाठी, नियोजनासाठी आणि स्वराज्याच्या कारभारासाठी निवडलेला केंद्रबिंदू होता। समुद्र सपाटीपासून सुमारे 2700 फूट उंचीवर असलेला रायगड नैसर्गिकरित्या सुरक्षित होता।
आणि म्हणूनच शिवरायांनी त्याला राजधानीचा मान दिला. रायगडाच्या रचनेत निसर्ग आणि मानवी बुद्धी यांचा अद्भुत संगम दिसतो. डोंगर, दर्या, तटबंदी, बुरुज, दरवाजे सगळं काही इतकं नियोजित की शत्रू सहज आत येऊ शकत नव्हता. विद्यार्थ्यांनो, रायगडावर चालताना प्रत्येक पायरी आपल्याला एक गोष्ट शिकवते. यश सहज मिळत नाही. जशी ही चढण कठीण आहे, तसंच ध्येय गाठण्याचा मार्गही आव्हानात्मक असतो. शिवाजी महाराजांनी किल्ले फक्त दगडांनी बांधले नाहीत, ते विश्वासाने, शिस्तीने आणि माणुसकीने बांधले. त्यांच्या राज्यात धर्म, भाषा किंवा जातीवर अन्याय नव्हता. रायगडावरील राजसभा ही केवळ राजकीय बैठकांची जागा नव्हती, ती न्याय, सल्ला आणि निर्णय यांची पवित्र जागा होती. इथे निर्णय घेताना जनतेचा विचार सर्वात आधी केला जात असे. आज या पवित्र भूमीवर उभे असलेले विद्यार्थी उद्या समाजाचं नेतृत्व करणारे नागरिक असतील. रायगड त्यांना सांगतो, जबाबदारीपासून पडू नका. स्वराज्य ही संकल्पना त्या काळात क्रांतिकारी होती. स्वतःचा राजा, स्वतःचे नियम आणि स्वतःचा सन्मान हीच स्वराज्याची खरी ओळख. रायगडाचा प्रत्येक दगड आपल्याशी शांतपणे बोलतो. तो सांगतो, सत्याच्या बाजूने उभं राहा. विद्यार्थ्यांनो, ही सहल केवळ आठवणींसाठी नाही, ही सहल तुमच्या विचारांमध्ये एक नवा अध्याय जोडण्यासाठी आहे. शिवरायांचा इतिहास फक्त अभ्यासायचा नाही, तो आचरणात आणायचा आहे. प्रामाणिकपणा, धैर्य आणि देशप्रेम हीच खरी शिकवण. रायगड पाहून शरीर थकतं, पण मन अधिक बळकट होतं. शिवकाळात रायगडावर वेगवेगळ्या कामांसाठी स्वतंत्र विभाग होते. राजकीय, आर्थिक, लष्करी आणि धार्मिक कार्य एकमेठेंत मिसळले नव्हते. हे त्या काळात फार दुर्मिळ होतं. रायगडावर असलेल्या बाजारपेठेचे अवशेष आपल्याला सांगतात की हा किल्ला केवळ सैनिकांचा नव्हता, तो सामान्य जनतेचाही होता. शिवाजी महाराजांनी किल्ल्यांवर राहणाऱ्या लोकांसाठी साठवणूक, अन्न वाटप आणि आपत्कालीन व्यवस्था आखून ठेवली होती. रायगडावरील बांधकामात अनावश्यक दिखावा दिसत नाही. इथली साधी रचना शिवरायांचा स्वभाव दाखवते, सरळ, ठाम आणि परिणामकारक. विद्यार्थ्यांनो, शिवरायांनी कधीही शक्तीचा वापर विनाकारण केला नाही. त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे कारण, परिणाम आणि जबाबदारी होती. रायगडावरून पाहिलं जाणारं दृश्य केवळ सुंदर नाही, ते रणनीतीचं द्योतक आहे. दूरवरचा प्रदेश पाहता येईल अशी उंची शत्रूच्या हालचाली ओळखण्यासाठी उपयुक्त होती. शिवरायांच्या काळात गुप्तहेर यंत्रणा खूप प्रभावी होती. रायगड ही त्या यंत्रणेचं महत्त्वाचं केंद्र मानलं जात होतं. रायगडाचा प्रत्येक भाग स्वतःचं महत्त्व सांगत नाही, तो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. शिवाजी महाराजांची खरी ताकद शस्त्रात नव्हती, ती त्यांच्या निर्णय क्षमतेत होती. रायगड ही जागा विद्यार्थ्यांसाठी एक खुलं पुस्तक आहे, ज्याचं वाचन डोळ्यांनी नव्हे, मनाने करायचं असतं. आज इथे फिरणारे विद्यार्थी फक्त पाहुणे नाही, ते या टकमक टोक पाहताना मनात प्रश्न उभा राहतो, आपण आपल्या आयुष्यात इतकीच प्रामाणिक उंची गाठतो का? रायगडावर प्रत्येक ठिकाणी शिस्त दिसते. ती शिस्त म्हणजे स्वतःवर नियंत्रण आणि ध्येयावर लक्ष. शिवरायांनी मावळ्यांना फक्त आदेश दिले नाही, त्यांनी उदाहरण घालून दिलं. म्हणूनच मावळे शिवरायांसाठी प्राण द्यायला तयार होते. जगदीश्वर मंदिर श्रद्धेचं केंद्र. रायगडावरील जगदीश्वर मंदिर शिवाजी महाराजांची वैयक्तिक श्रद्धास्थान होतं. राज्याभिषेकानंतर महाराज सर्वप्रथम याच मंदिरात आले. जगदीश्वर मंदिर भव्य नाही, पण अत्यंत सुसंस्कृत आहे. रायगड शिकवतो, मोठं काम करणारे नेहमी मोठे दिसतातच असं नाही. हिरोजी इंदुलकरांसारखे लोक पडद्यामागे राहून इतिहास घडवतात. आजही जगदीश्वर मंदिरात उभं राहिल्यावर
भव्यतेपेक्षा शांतता जाणवते आणि हीच शिवाजी महाराजांची खरी श्रद्धा होती. रायगड जिंकून घेतलेला किल्ला नव्हता, तो निवडलेला होता. रायगड उभा राहिला कारण एक माणूस दगडांशी बोलत होता. हिरोजी इंदुलकर हे शिवकाळातील केवळ वास्तुविशारद नव्हते, ते राजांच्या विचारांना दगडात उतरवणारे शिल्पकार होते. रायगडाच्या उभारणीत सुरक्षा, सौंदर्य आणि उपयोगिता या तिन्ही गोष्टी हिरोजींच्या नियोजनातून दिसतात. महाराजांसाठी देव भीतीचा नव्हता, तर मार्गदर्शक होते. जगदीश्वर मंदिरात ते यशासाठी नव्हते, योग्यतेसाठी प्रार्थना करत. शिवाजी महाराजांनी श्रद्धेला राज्यकारभारावर अधिराज्य करू दिलं नाही, पण श्रद्धेला मानाचं स्थान दिलं. हा समतोल जगदीश्वर मंदिरातून दिसतो. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज अमर आहे. आर.पी. गोडगे पाटील पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वावी या पवित्र भूमीला आणि स्वराज्याच्या महान विचाराला मानाचा मुजरा अर्पण करतो. परतीचा प्रवास सुरू होतो, पण मन तिथेच राहून जातं. शरीर थकलं असतं, पण विचार जागे झालेले असतात. जय भवानी, जय शिवाजी, जय जय शिवाजी महाराज. स्वराज्याचा जय जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. किल्ले रायगड की जय. रायगडाने अभिमान शिकवला, शिवरायांनी ध्येय दिलं. आर.पी. गोडगे पाटील पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वावी. स्वराज्याच्या राजास मानाचा मुजरा.